आणि प्रतीक परब मॅन फ्रॉम काटाई. चला पंच घाई करायचे, आपल्याला सामने खेळवायचे तर घाई करायचे. कृपया आम्हाला सहकार्य करायचंय. आता ओमकार आणि संग्राम. ओमकार आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळते, नॉन स्ट्राईकला संग्राम ते साथ देतो. पहिला चेंडू बुंदामध्ये मला वाटतं मारला होता, सुंदर अशी क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर सुंदर असं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ओमसाई मनविल पाडे यांच्याकडून. आणि प्रतीक गोलंदाजी मार्गवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येतो प्रतीक. आणि आता स्ट्राईकवर आलेला तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संग्राम. खरंच त्यांनी संग्राम करून दाखवला होता मागच्या सामन्यामध्ये. आता काय करतोय पाहूया. पुढचा चेंडू प्रतीक यांचा संग्राम यांच्यासाठी. आता मात्र सुरुवातीचे चेंडू सुरेखरित्या खेळून काढत एक एक धावेने थेंबे थेंबे तळे साचे अशी काहीशी आपली स्ट्रॅटर्जी दाखवून देताना संग्राम आणि ओमकार. तीन चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू प्रतीक यांचा. सुंदर अशी क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर सुंदर असं आपल्याला एक चांगलं क्रिकेट आपल्याला या पाहायला मिळते काटाईच्या या मैदानामध्ये. आणि आता मात्र पंचांचा निर्णय येतोय. नो चेंडू 1+1. जरा आपण समालोचन कक्षाच्या जरी समोर कोणी उभे असतील प्लीज बॅगवाले जे आहेत त्यांनी प्लीज खाली बसायचं, नाही तर साईडला उभं राहायचंय, कारण आपला टॉस का बॉस सुद्धा तिकडेच आहे, त्यामुळे जरा सहकार्य करायचंय. चला आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला ऑन फायर मोड पाहायला मिळतो तो संग्राम आणि त्याची साथ देतो तो ओमकार. सिंगल अशी कायचे एक एक धावेने आपली स्कोरबोर्ड पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 आणि हा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी करतोय प्रतीक. ब्लॉक झोन मध्ये मारून फलंदाजाला शिवमुद्रा. आपला एक प्रतिनिधी जरा इकडे पाठवायचा समालोचन कक्षाकडे. शिवमुद्रा प्लीज जरा आपण इकडे यायचंय. कर्णधार कृपया आपण येऊन समालोचन कक्षामध्ये भेट द्यायची. आणि पहिला षटक संपतोय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली होती बिनबाद 8. आणि आता दुसरा गोलंदाज येतोय तो मनीष. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आणि मारा करणार आहे ते ओमकार आणि संग्राम यांच्यासाठी पुन्हा एकदा ओमकार सज्ज होतोय. चला पंच सामना सुरू करायचा आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. मनीष वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू. मला वाटतं इथे फुलटॉस चेंडू हाणामारी करण्याचा प्रयत्न होता. सुंदरसा ढकलला होता चेंडू, पण इथे मला वाटतं सुंदरसा क्षेत्ररक्षण यश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या चेंडूवरती हाणामारी करण्याचा प्रयत्न होता ओमकार यांचा, परंतु निष्फळ ठरलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आले ते संग्राम. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि सुंदरसा क्षेत्ररक्षण. आणि आपल्या संघाला इथे मला वाटतं क्षेत्ररक्षक झोकून देत आहेत कोणतंही. आणि स्टेप पंच यांच्याकडून दिलेली आहे, स्टेप आहे. आणि निर्धावाचा चेंडू, त्याचबरोबर सुरेख असं क्षेत्ररक्षण झालं होतं. स्टेप दिली होती. पुन्हा एकदा तोच फलंदाज स्ट्राईकवर येईल. धावसंख्या आहे ते 9. पुढचा चेंडू आणि आता मात्र हा येतोय षटकार. कुठेतरी प्रेशर बनलं होतं, कुठेतरी फलंदाजाला जखडून ठेवलं होतं तो मनीष यांनी. आणि इथे मात्र त्यांचा एक अष्टपैलू खेळाडू पुन्हा एकदा तंबूत सरकतोय. कुठेतरी दडपण दिसलं गेलं होतं आपल्याला.
सुरेख सुरेख अशी गोलंदाजी, सुंदर असं मला वाटतं इथे क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. या मनीष खरंच सडपातळ शरीर यष्टीज हा गोलंदाज. इथे मात्र फक्त 10 धावा झालेली आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा मनीष मारा करतोय ओमकारची, पण एक धावेने पुढे जातोय. पुढे एक धावेने मला वाटतं धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-11. आणि आता मात्र पुन्हा एकदा चौकाच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, पण डिक्लेअर झोनमध्ये पंचांचा निर्णय येतोय आमच्याकडे. हरीश कदम आमचे पंच म्हणून एक चांगली कामगिरी गेली 2 दिवस आमच्यासोबत आहेत, पार पाडतायत ते. आणि ते मात्र दुसरं षटक सुद्धा संपतंय. दुसऱ्या षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12-6च्या रन रेटने पुढे सरसावतोय. आणि हा येतो आता इथे पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले म्हणावा लागेल. या ओमसाई मनलपाडे या संघाने आता बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. 2 षटकामध्ये 6च्या सरासरीने पुढे सरसावते. 2 षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. आणि एक आपला हुकमी एक्का गारद झालेला आहे, पुन्हा एकदा तंबूत गेलेला आहे त्याची जाण ठेवून. आता ओमकार आणि सूरज अब ढल चुका है. अब ये सूरज क्या करता है हम देखेंगे, इस भरी मैदान में हम देखना चाहेंगे. सूरज चला पंच घाई करायचे. चला पुढचा चेंडू पहिला राजेश यांचं वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो राजेश. सुरेख असा पहिला चेंडू आणि इकडे मात्र सुरेख अशी फेकी सुद्धा होते. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते नरुशेठ नारंगी या संघाकडून. आणि पहिला चेंडू निर्धाव येतो. इथे मला वाटतं इथे हाणामारी करावी लागेल, कारण आपण बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. आता पुढचा चेंडू राजेश यांचा सूरज यांच्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फेकी होते आणि इथे येतोय. इथे मात्र फलंदाज बाद होतो, काहीसा जमलेला नाहीये. आणि आता फलंदाजी मार्कवर आले तो मयूर. आणि ओमकार मला वाटतं कायची फटकेबाजी केली नाही. 6 चेंडूवरती फक्त वैयक्तिक 6 धावा काढलेल्या आहेत, कारण आपले दोन्ही सलामी फलंदाज मला वाटतं मागे परतलेले. याची जाण ठेवून कुठेतरी दडपण आलेलं दिसतंय ओमकार या फलंदाजावरती. पुढचा चेंडू राजेश यांचा पुन्हा एकदा मारा करतोय ओमकार यांच्यासाठी आणि ओमकार सज्ज होतोय. पुन्हा एकदा आखोटाप्याचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता चौकाच्या दिशेने, परंतु सुंदर अशी फेकी, सुंदर असं क्षेत्ररक्षण नरुशेठ नारंगी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू मयूर यांच्यासाठी. चला पुढचा चेंडू उलटा चेंडू, परंतु सुंदर अशी फटकाची. इथे मात्र सुरेखचं क्षेत्ररक्षण होत आहे आणि पंचांचा निर्णय अजूनही आला नाहीये. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. ओके, आणि पंचांनी इथे रिव्ह्यू केलेला आहे. पंचांना मला वाटतं काहीच दिसलं नव्हतं, तर रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर रिव्ह्यू पंचांकडून. पंच आणि इथे मात्र बाद होतोय. धावबाद झालेला आहे तो. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि थर्ड अंपायरचं इथे खरंच आमचं कामगिरी पाहत आहे त्या आकाश मातले थर्ड अंपायरच्या स्वरूपात. आणि चला पुढचा चेंडू. 13 धावा झालेल्या, 3 विकेट गेलेल्या आहेत ओमसाई मनलपाडे या संघाकडून. फलंदाजी मार्कवर येते तो साहिल.
पुढचा चेंडू राजेश यांचा. आता मात्र एक अवांतर धाव. सुंदरस जखडून ठेवलेला ओमकार याला काहीच जमलेलं नाहीये. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा येतोय. अवांतर धाव. 2 धावा मला वाटते अवांतर धावा आलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे कुठेतरी आपण संघ आपला कुठेतरी माघारी परतलाय, कुठेतरी बॅकफुटला गेलेला आहे. कारण तिसऱ्या षटक मार्गस्थ आहे आणि फक्त 15 धावा झालेल्या आहेत. कारण तुम्हाला 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावांचं आव्हान द्यावं लागेल. कारण नरुशेठ नारंगे तितक्याच ताकदीचा संघ आहे, त्यामुळे आपल्याला कुठेतरी कमी पडतोय आपला संघ याची जाण ठेवून ओमकार पुन्हा एकदा फलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न होता, पण सुरेख अशी गोलंदाजी आणि तिसऱ्या स्टंपवरती मला वाटतं चेंडू यष्टीचित होण्याचा मार्गस्थ होता, परंतु शेवटच्या क्षणावरती आपली बॅट टाकून 1 धाव पूर्ण केलेली आहे. साहिल आलाय आणि आता फुला चेंडू आणि चांगला चौकाराच्या दिशेने चटावलेला चेंडू होता, परंतु इथे काही नरुशेठ नारंगी काही कमी पडत नाहीये. सुंदर असं क्षेत्ररक्षण होतंय. तिसरं षटक संपतंय आणि तिसऱ्या षटकात धावसंख्या जाऊन बसली होती 17. आता कोणाला बनणार आहे खतरा आपण पाहणारच आहोत. तिथपूर्वी आपण एक लगेच मधुर संगीत घेऊया आणि पुन्हा एकदा सामन्याकडे. थँक्यू डीजे. आणि आता आले ते खरंच उत्तम कार्य चाललेलं आहे या नरुशेठ नारंगी या संघाकडून. आता 3 षटकामध्ये 17 धावा फक्त करून दिलेल्या आहेत आणि 3 गडी सुद्धा ओमसाई मनवेल पाड्याचे गारद झाले आहेत. आणि आता येतोय तो उत्तम वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं आणि शेवटचं षटक घेऊन जखडून ठेवतोय. मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळते या क्षेत्ररक्षकांकडून, त्याचबरोबर नरुशेठ नारंगी या संघाकडून. पुढचा चेंडू ओमकार यांच्यासाठी. ओमकार सज्ज होतोय. आता मात्र मारतोय एक कार्पेट चौकाराच्या दिशेने चेंडू, परंतु सुंदर अशी क्षेत्ररक्षण सुरेख अशी. आणि मला वाटतं इथे जरा टाळ्या झाल्या पाहिजेत, जरा प्रेक्षकांमधून पण टाळ्या झाल्या पाहिजेत. इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, जरा त्यांनाही प्रोत्साहित करायचं आहे. आता मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3-20 अशी काहीशी स्थिती ओमसाई मनवेलपाडा. समीकरण काहीच बिघडलेलं दिसतंय ओमसाई मनवेलपाडा या संघाचं, परंतु काही होईल काही होणार नाही. इथे निश्चितच हा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो, त्यामुळे कोणत्या चेंडूवरती काय होईल याचं अजून कोणीही भाकीत करू शकला नाही. म्हणूनच हा खेळ खरंच प्रिय असा गणला जातो. पुढचा चेंडू ओमकारची पुन्हा एकदा कार्पेट चेंडू आणि इथे मात्र येतोय खणखणीत झणझणीत चौकार. कम ऑन डीजे. सुंदर फटका आणि चौकार आला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट चेंडू आणि फुलटॉस चेंडू आणि इथे येतोय हा हँडसम चौकार. आणि पुन्हा एकदा पंचांना संधी, हात फिरवण्याची संधी, हा हॅलो करण्याची संधी येते आणि हा बॅक टू बॅक आपण म्हणावा लागेल चौकार. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 धावा. कुठेतरी जखडून ठेवला होता, परंतु आता मात्र ओमकार यांनी आपली मनशा क्लिअर केलेली आहे आणि 2 चेंडूवरती एक घणाघाती चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट चेंडू मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं एक धावेवर त्यांना समाधान मानावर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु नाही, 1 धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 30 आणि धावसंख्या झालेली आहे 31 धावांचं आव्हान आहे ते नरुशेठ नारंगी या संघाला. चला तुर्तास आम्ही थोडस मधुर संगीत ऐकतोय. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. सुंदर असं मधुर गीत आपण ऐकलं होतं. आणि यानंतर होणारा सामना मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध शिवमुद्रा. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध शिवमुद्रा. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आणि आता आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. धावसंख्या झाली ती 30-31 धावांची गरज नरुशेठ नारंगी या संघाला. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय तो मनोहर. खरंच पाहूया काय करतोय. मन हरवून घेतोय का. पहिला वैयक्तिक पहिला आणि सांघिक सुद्धा पहिला षट घेऊन येतोय तो मनोहर. आणि आता फलंदाजीसाठी सलामीचे फलंदाज येत आहेत ते मनीष आणि यश. चला सामन्याकडे वळतोय. मनोहर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटके राईट राऊंड विकेट मारा करणार मनीष यांच्यासाठी. मनीष सज्ज होतो. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाचं खातं उघडलं गेलेलं आहे. एक धाव आणि स्ट्राईक रोटेट होऊन आणि आता स्ट्राईकवर आले ते यश. यश यश सुरेख सुरेख अशी गोलंदाजी. आणि नाणेफेकीसाठी आलेले आहेत सागर दिवेकर. मी यांना विनंती करतो आपण नाणेफेक करून घ्यायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष यांच्यासाठी मनोहर यांच्याकडून. हा 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 मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे कुठेतरी अपयशी ठरतोय. आणि अपील येथे पंचांकडे दाद मागितली जाते. ओके बेल्स पडले नाहीयेत. ओके चला. आणि धावसंख्या झाली आहे ती 2. 8.5चा स्ट्राईक रेटने मला वाटतं पुढे सरसावा लागेल तरच तुम्हाला तो विजयाकडे घेऊन जाता येईल. पुन्हा एकदा एक धावेने निश्चितच आपली संख्या थोडे धावपळक पुढे पुढे का होईना कासवाच्या गतीने का होईना पुढे सरसावतोय. आणि पावे पुढचा चेंडू यश यांच्यासाठी. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन म्हणजे मारण्याचा प्रयत्न. आणि मोरेगाव चॅलेंजर्स आणि शिवमुद्रा या नाणेफेक झालेली आहे. शिवमुद्रा इथे टॉस विन झालेले आहेत आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओके आणि पहिलं षटक संपतंय आणि इथे पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं इथे बाद झालेला आहे गाडी. एक शेवटच्या चेंडूवरती एक धाव आहे. पंच जरा प्लीज सांगायचं एक धाव. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली. ओके आणि पहिला षटक संपते. पहिला षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5. ओके थँक्यू. आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे तो मनीष. आणि पंचांना निर्णय आपला सांगितलेला की बॅटिंग पॉवर प्ले घेतो कारण 31 धावाचं छोटं आव्हान नाहीये. 31 धावा करायचे आहेत. आणि आता गोलंदाजी मार्गावर आलाय तो साहिल. पहिल्या चेंडूवरती उडवण्याचा प्रयत्न होता परंतु काही जमलेला नाहीये. निर्धावाचा चेंडू. सुंदर अशी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता मनीष यांचा पण पहिला निर्धावाचा चेंडू टाकून साहिल हम भी किसीचे कम नाही असं दाखवून देत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर येतोय मनीष. आणि आता मात्र इथे सुद्धा बीट होतोय. दोन्ही चेंडू निर्धाव. स्ट्राईक रेट पुढे पुढे सरसावतोय. मनीष याला जखडून ठेवलेला अजूनही हात खोलू दिले नाही. 6 चेंडूवरती वैयक्तिकरित्या 3 धावा फक्त केलेले आहेत. आणि इथे मात्र इथे फेकी होतोय. आणि पंचांचा निर्णय पाहूया काय होतोय. सुरेख अशी आणि इथे बाद झालेला आहे मनीष. सुरेख असं क्षेत्ररक्षण बरं सुंदर असं फेकी सुद्धा होते. आणि इथे मात्र धावा बाद झालेला आहे तो मनीष. एक पहिलाच हादरा बसले. पहिलीच साडेसाती पहिलंच लचण पहिलंच लफड. ओके थँक्यू डीजे. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते नवनीत. पुढे चेंडू साहिल यांचा यश यांच्यासाठी. आहा हा 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 पुन्हा एकदा काहीसा दडपण येतोय आणि पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात.
वाईटच्या स्वरूपात. आणि इथे मला वाटतं रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आमचे थर्ड अंपायर आकाश मातले आपण आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. थर्ड अंपायरचा साठी रिव्ह्यू आलेला आहे वाईटच्या स्वरूपात, पण पंचांनी नाकारलेला होता आणि रिव्ह्यू घेतला आहे तो नरुशेठ नारंगी या संघाकडून. ओमसाई मनवेलपाडा या संघाकडून. आणि पंचांचा थर्ड अंपायरचा सुद्धा निर्णय येतो वाईट चेंडू आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण थर्ड अंपायर घेतला होता, थर्ड अंपायरने सुद्धा त्यांचा निर्णय दिलेला आहे. आपला रिव्ह्यू इथे थांबतोय आणि एक अवांतर धावेने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 6. आता 15 चेंडू 25 धावांचं समीकरण आहे. उर्वरित पायापुढचा चेंडू साहिल यांचा. हा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होतोय, पण एका डिक्लेअर झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न. सुंदरशी गोलंदाजी साहिल यांच्याकडून. जखडून ठेवलेला आहे यश आणि नवनीत सुद्धा, याला सुद्धा मला वाटतं कुठे फलंदाजी हात खोलू दिले नाहीत, जखडून ठेवलेला आहे. 31 धावांचं बलमोठं आव्हान कसं प्रकारे पार पाडता येतं नवनीत आणि यश. पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू. आणि आता कार्पेट चौकार मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आणि सुंदर अशी फेकी सुद्धा. एक धाव्यावर त्यांना समाधान मानावे लागेल. आणि हा शेवटचा चेंडू. आणि इथे मला वाटत शकत होता, परंतु इथे काय झेल स्ट्रीप गेला नाहीये. झेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9. षटक संपते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9. 10 सॉरी चुकीची दुरुस्ती. 10 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक संपले. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. यश चला घाई करायचे पंच, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आपला प्रतिनिधी बसवलेला आहे इकडे. कृपया आपण पंचांशी वाद घालायचा नाहीये. वाईट प्लस नो सुद्धा आला होता. वाईट आणि प्लस नो सुद्धा आला होता. आपला 12वा प्रतिनिधी इथे आहे. आपण पंचांशी वाद घालायचा नाही. संग्राम आणि धावसंख्या झाली होती 10. 2 षटक संपले. तिसरं षटक घेऊन येतोय तो सूरज. वैयक्तिक पहिलं सांगितलं. तिसरं षटक घेऊन सूरज मारा करतोय यश यांच्यासाठी. आणि पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट चौकार मारण्याचा प्रयत्न होता, पण अपयशी ठरतो यश. 6 चेंडूवरती वैयक्तिकरित्या 4 धावा केलेल्या आहेत. कुठेतरी मला वाटतं इथे तुम्हाला जर कमबॅक करायचा असेल तर मग हाणामारी करावी लागेल. आणि एक डिक्लेअर झोन मध्ये एक धाव निश्चित केलेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 11. आता 9 चेंडू 20 धावा. जर तुम्हाला ही सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला चौफेर फटकेबाजी करावी लागेल, अन्यथा तुम्हाला पराजयाला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा बीट होते, पुन्हा एकदा पराजय. मला वाटतं अपयशी ठरतोय तो फलंदाज नवनीत. 8 चेंडू. ओ हो. आणि इथे मात्र त्रिफळा चित केलेला आहे तो नवनीत याला जखडून ठेवलं होतं, काय हात खोलू दिले नव्हते. आणि आता मात्र गोलंदाजीने आपलं काम करत त्या फलंदाजाला त्रिफळा चित केलेला आहे. आणि हा शेवटचा चेंडू
सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण सुंदर अशी फेकी, त्याचबरोबर सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा होतं. आणि तिसरं षटक संपतंय आणि धावसंख्या झालेली आहे ती 11 वरती स्कोरबोर्ड थांबलेला आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज, 6 चेंडू 20 धावांची गरज. सहा चेंडू 20 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्ग येतो तो सतीश वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतो तो यश यांच्यासाठी. आणि पहिला चेंडूवरती, कारण 20 धावांची गरज आहे त्यामुळे आपल्याला फटकेबाजीही करावीच लागेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतलेली आहे, एक धावेने आपला धावपळक पुढे सरसावतोय, ते जाऊन पोहोचले ते 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप स्वरूपात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ओमसाई मनेलपडा हा संघ खरंच मातबर सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा करतायत, सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा एक. आणि आता मात्र डायरेक्ट चौकाराच्या बोर्डला मला वाटतं त्याने मारलेला आणि हा येतोय खणखणात ज्यांनी चौकार. 3 चेंडू आणि आता मात्र कुठेतरी अपयशी ठरतोय तो विजय. आणि अवांतर धाव, एक अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते ती 17. आणि हा येतोय पुन्हा एकदा चौकार. कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चौकार येतोय. आणि शेवटचा चेंडू, थँक्यू डीजे. 1 चेंडू 10 धावांची गरज. आणि इथे मात्र जिंकलेला आहे तो ओमसाई मलेलवाडा, इथे विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, त्याचबरोबर नरुशेठ नारंगी हार्दिक हार्दिक स्वागत. कमॉन डीजे. यानंतर होणारा सामना मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध शिवमुद्रा. शिवमुद्रा या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमच क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, तरी आपण मोरेगाव चॅलेंजर्स या फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा खिताब जातोय तो ओमकार या फलंदाजाला. यांनी आपल्या संघ हँडेडली शेवटपर्यंत खेळून आपल्या संघाला